आणि आता या क्षणाची राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी। आता एकला चलोरेची भाषा नको, महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जायचंय। भाजप कोर कमिटी बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप ठरवण्यात आलेला आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सुशांत, आता एकला चलोरेची भाषा नको असं महायुतीचं देखील म्हणणं आहे, काय ठरलंय? अगदी बरोबर आहे विशाल। आज सकाळी महायुतीची कोर कमिटीची भाजपची बैठक झाली। खरं तर भाजपचे दोन्ही प्रभारी आणि सहप्रभारी मुंबईत आले होते आणि त्यानंतर भाजपची बैठक झाली। त्यानंतरची जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार आता एकला चलोरोची भाषा नको, कारण विधानसभा निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत। लोकसभा निवडणुकात ज्या पद्धतीने भाजपला आणि विशेषतः महायुतीला फटका बसलाय, त्यामुळे आपल्याला महायुती म्हणूनच येत्या काळात निवडणुकीला ज्या येतील त्याला सामोरं जायचं आहे आणि याचमुळे आता सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूया। आणि विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर भाजप कोर कमिटी बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप देखील ठरलेला आहे विशाल। आणि ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करण्यात आला विरोधकांकडून आणि त्यामुळे भाजपला आणि विशेषतः महायुतीला फटका बसलाय, हा नरेटिव्ह जो आहे तो काउंटर करण्यासाठी आता काही नेत्यांची निवड केली जाणार आहे। आणि आपण जर पाहिलं असेल तर 13 आणि 14 तारीखला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आहे आणि या दरम्यान अमित शाह यांचं एक भाषण होणार आहे। खरं तर कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यासाठी हे भाषण असणार आणि विधानसभा निवडणुकींचे बिगुल जे आहे ते त्यानंतर वाजतील असं देखील आपल्याला कळतंय। नक्कीच धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।